हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जी टेस्ट सिरीज चालू केली आहे तिचा नेक्स्ट टेस्ट पेपर पाहणार आहोत. यातही जीके, जीएस, मॅथ्स, रिझनिंग अँड मराठी इंग्लिश ग्रामरचे सर्व सब्जेक्टचे सर्व क्वेश्चन्स इन्क्लुडेड आहेत. तुमच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिका एक्झामसाठी तसेच झेडपी भरती, आरोग्य विभाग भरती या सर्व एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. द टीचर टोल्ड मी टू कलेक्ट असाइनमेंट्स. द टीचर टोल्ड मी टू कलेक्ट असाइनमेंट्स. चेंज द व्हॉइस. तर काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? The teacher told me to collect assignments. He was told to collect assignments by the teacher. He is told by the teacher to collect assignments. The teacher asked him to collect assignments. की he was asked to collect assignments. तर काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? The teacher told me to collect assignments. तर सेंटेन्स मध्ये आलेलं आहे टोल्ड. टोल्ड म्हणजे V2 आहे आणि V2 चेंज कशात होईल? पॅसिव्ह मध्ये V2 चेंज कशात होते? तर वॉज किंवा वेअर प्लस V3. V2 पॅसिव्ह मध्ये करताना चेंज होते वॉज वेअर प्लस V3 मध्ये. तर वॉज किंवा वेअर प्लस V3 म्हणजे टोल्ड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन डी मध्ये आहे वॉज आस्क्ड. ऑप्शन डी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी आस्क्ड हिम. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे इज टोल्ड. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर वॉज टोल्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही वॉज टोल्ड टू कलेक्ट असाइनमेंट्स बाय द टीचर. ऍक्टिव्ह मध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्ह मध्ये वॉज किंवा वेअर प्लस V3 येते. वर्बचं थर्ड फॉर्म येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. राजीव सेड आय टेक अ बाथ डेली विथ कोल्ड वॉटर. राजीव सेड आय टेक अ बाथ डेली विथ कोल्ड वॉटर. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. राजीव सेड आय टेक अ बाथ डेली विथ कोल्ड वॉटर. तर काय येईल करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर सेंटेन्स मध्ये सेड आहे. सेड म्हणजे पास्ट टेन्स आहे, म्हणजे पास्ट आहे म्हणून पास्ट मध्येच ठेवायला लागेल. त्यामुळे ऑप्शन ए तर येणारच नाही. यात आले सेज. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. बी मध्ये सेड आहे, सी मध्ये सेड आहे, डी मध्ये सुद्धा सेड आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आलंय, दॅट आलंय, दॅट आलंय. क्वेश्चन मध्ये टेक आहे, V1 आहे. चेंज कशात होईल? तर V2 मध्ये. टेकचं V2 होईल टूक. टूक कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. वर्बचं फर्स्ट फॉर्म नॅरेशन मध्ये वर्बच्या सेकंड फॉर्म मध्ये चेंज होते. सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट मध्ये चेंज होतो. तर टेकचं टूक कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन बी मध्ये आहे टेकिंग. बी एलिमिनेट झालं. सी मध्ये आहे टेकिंग. सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये आहे टूक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वर्बचं फर्स्ट फॉर्म नॅरेशन मध्ये वर्बच्या सेकंड फॉर्म मध्ये चेंज होते. त्यामुळे टेकचं झालं इथे टूक. ठीक आहे. आता मला तुमच्यापैकी ज्यांचं नॅरेशन एकदम पक्का आहे ते असं सांगतील की इन्व्हर्टेड स्पीच मध्ये जेव्हा एखादी नेहमीची सवय असते, इन्व्हर्टेड स्पीच मध्ये जेव्हा एखादी नेहमीची सवय असते तेव्हा त्याचा टेन्स चेंज होत नाही. बरोबर? तर बरोबर आहे. त्याला आपण चेंज करत नाही. जेव्हा इन्व्हर्टेड स्पीच मध्ये एखादी नेहमीची सवय असते तेव्हा त्याचा टेन्स चेंज होत नाही. पण असा ऑप्शनच नाहीये. कोणत्याच ऑप्शन मध्ये टेक दिलेलं नाहीये, म्हणून ऑप्शन नुसार तुम्हाला जायचे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate antonym of traditional. सिलेक्ट द मोस्ट appropriate antonym of traditional. तर काय येईल ट्रेडिशनलचं अँटोनेम? अर्थली, कस्टमरी, मॉडर्न की कन्व्हेन्शनल? काय येईल अँटोनेम ऑफ ट्रेडिशनल? तर ट्रेडिशनलचा अर्थ काय होतो? पारंपरिक. तर मॉडर्न येईल याचं अँटोनेम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मॉडर्नचा अर्थ होतो नवीन आणि ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक. अर्थलीचा अर्थ होतो अर्थशी रिलेटेड, पृथ्वीशी रिलेटेड. कस्टमरी पारंपरिक आणि कन्व्हेन्शनलचा अर्थ सुद्धा होतो पारंपरिकच. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. लायन इज रिलेटेड टू डेन, देन पिजन इज रिलेटेड टू डॅश. स्टेबल, स्टाय, बरो की डवकोट? काय याचं करेक्ट आन्सर? जर सिंहाची गुहा असते तर कबुतरांचं काय असते? तर स्टेबल म्हणजे तबेला, हॉर्सचं असते स्टेबल. स्टाय कोणाचं असते? पिगचं स्टाय. बरो रॅबिट्स बरो. डवकोट येईल पिजनसाठी. डवकोट म्हणजे कबूतरखाना. पिजनचा असतो कबूतरखाना, कबुतरांचा असतो कबूतरखाना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द ट्रॉफी माइट बी वोन बाय अस. द ट्रॉफी माइट बी वोन बाय अस. चेंज द व्हॉइस. द ट्रॉफी माइट विन अस. We would win the trophy. We might win the trophy. We must win the trophy. The trophy might be won by us. तर काय याचं करेक्ट आन्सर? तर माइट बी वोन. माइट म्हणजे मॉडल वर्ब आहे. बी आणि नंतर V3 आलेलं आहे. मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 म्हणजे हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं?
तर पॅसिव्ह सेंटेन्स आहे. मग पॅसिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 अशी रचना कधी असते? तर जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा. जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा पॅसिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 अशी रचना येते. ठीक आहे. मग आपल्याला पॅसिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 दिलेलं आहे. मग आपल्या ऍक्टिव्ह मध्ये काय शोधायचं आहे? मॉडल वर्ब प्लस V1. V1 म्हणजे वोनचं V1 येईल विन. माइट विन कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. माइट विन. तर मस्ट विन, वुड विन, ऑप्शन बी आणि डी एलिमिनेट झाले. ऑप्शन ए मध्ये आहे माइट विन, ऑप्शन सी मध्ये सुद्धा आहे माइट विन. तर कोणता येईल करेक्ट ऑप्शन? ऑप्शन ए की ऑप्शन सी? तर ऑप्शन ए मध्ये दी ट्रॉफी पासून सेंटेन्सची सुरुवात झाले. आपल्याला अस पासून म्हणजे वी पासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. तर वी पासून सेंटेन्सची सुरुवात आहे ऑप्शन सी मध्ये. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. वी माइट विन दी ट्रॉफी येईल तुमचं करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. नॉट वन्स कप ऑफ टी. काय लिहा इडियमचं करेक्ट मीनिंग? नॉट वन्स कप ऑफ टी. Not absolutely true, not according to one's interest, beyond one's comprehension, of no concern of someone. काय लिहा इडियमचं करेक्ट मीनिंग? नॉट वन्स कप ऑफ टी. तर नॉट वन्स कप ऑफ टीचा अर्थ होतो म्हणजे एखादी अशी गोष्ट ज्यात तुम्हाला इंटरेस्टच नाहीये. आपण बोलतो ना यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी येईल याचं करेक्ट आन्सर. नॉट अकॉर्डिंग टू वन्स इंटरेस्ट, यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. नॉट वन्स कप ऑफ टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय वुड बी मोर बेटर इफ शी सॅंग विथ अन ऑर्केस्ट्रा. फाइंड द एरर. आय वुड बी मोर बेटर इफ शी सॅंग विथ अन ऑर्केस्ट्रा. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? ऑर्केस्ट्रा बरोबर ती गायली तर जास्त बेटर होईल. बेटर काय आहे? तर बेटर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. बेटर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. मग मोर काय आहे? तर मोर सुद्धा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. मग इथे दोन कंपॅरेटिव्ह डिग्री एकत्र येतील का? तर नाही. मोर बेटर इफ येईल का? तर नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोर बेटर इफ या पार्टमध्ये एरर आहे. गुड बेटर बेस्ट. जर तुम्ही गुडला बेटर बनवलं, कंपॅरेटिव्ह डिग्री बनवली तर पुन्हा मोर लावायची काय गरज आहे? मोर बेटर बोलू शकतो का? नाही. कंपॅरेटिव्ह डिग्री बनवण्यासाठी एकतर ER लागतो नाहीतर मोर लागते. दोन्ही एकत्र येत नाही. म्हणून इट वुड बी बेटर यायला पाहिजे होतं. मोर बेटर इफ असं येणार नाही. इट वुड बी बेटर इफ शी सॅंग विथ अन ऑर्केस्ट्रा येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स पिक द वन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर. जम्बल्ड सेंटेन्स दिलेली आहेत 4, त्यापैकी तुम्हाला करेक्ट ऑर्डर ओळखायची आहे. द मॅन हु हॅड कॉट मी वॉज अ ड्रेडफुल साइट. Suddenly I was picked up, whirled through the air and made to sit on the tombstone. He was about 40 years old, hard-faced and fierce. I was only a child and small for my age. तर काय येईल या सेंटेन्सचा करेक्ट सिक्वेन्स? कोणता सिक्वेन्स करेक्ट येईल? तर ऑप्शन ए बघा. सी पासून सेंटेन्सची सुरुवात झाले. सी सेंटेन्स काय आहे बघा. ही वॉज अबाउट 40 years old. ही कोण आहे आपल्याला माहिती आहे का? तर नाही. म्हणून सी पासून सुरुवात होणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ही वॉज अबाउट 40 years old. हा ही कोण आहे हा आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी बघा. बी पासून सुरुवात झाले. सडनली आय वॉज पिक्ड अप. अचानक मला उचललं, मला हवेत उचललं आणि मला टुमस्टोनवर बसवलं. टुमस्टोन म्हणजे काय असते? तर कब्रस्तानमध्ये जो दगड असतो ज्याच्यावर नाव डेट लिहिलेलं असते त्याला म्हणतात टुमस्टोन. तर अचानक मला उचललं, सुरुवातीला येणार नाही. ही मधली कोणती तरी गोष्ट आहे, या आधी काहीतरी असेल. बरोबर. त्यामुळे बी पासून पण सुरुवात होणार नाही. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. बी पासून सेंटेन्सची सुरुवात होणार नाही. आता ऑप्शन सी मध्ये डी पासून सेंटेन्सची सुरुवात आहे. ऑप्शन डी मध्ये सुद्धा डी पासून सेंटेन्सची सुरुवात आहे. तर डी सुरुवातीला येईल का? आय वॉज ओनली अ चाइल्ड अँड स्मॉल फॉर माय एज. मी लहान होतो माझ्या वयाच्या हिशोबाने. डी नंतर जर सी आलं तर काय होईल? ही वॉज अबाउट 40 years old. तर हा ही कोण आहे अजूनही आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे हे ऑप्शन कट झालं. मग जर तुम्ही नीट वाचलं तर डी पासून सुरुवात असेल. आय वॉज ओनली अ चाइल्ड म्हणजे हा लहान मुलगा जर गोष्ट सांगतोय तर मग हा ही कोणासाठी आला असेल? तर हा ही आलाय या मॅनसाठी. या मॅनसाठी ही आलाय म्हणून सी येईल ए नंतर. हा ही जर या मॅनसाठी आलाय तर सी येईल ए नंतर. सी येईल ए नंतर. ए सी कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा.
तर ऑप्शन सी येईल तुमचा करेक्ट आन्सर. DBAC येईल तुमचा करेक्ट सिक्वेन्स. आय वॉज ओनली ए चाइल्ड अँड स्मॉल फॉर माय एज. त्यानंतर येईल सडनली आय वॉज पिक्ड अप वर्ल थ्रू द एअर अँड मेड टू सिट ऑन ए टोमस्टोन. देन द मॅन हू हॅड कॉट मी वॉज ए ड्रेडफुल साईट अँड लास्ट ही वॉज अबाउट 40 years old, हार्ड फेस्ड अँड फिअर्स. ठीक आहे. मी खूप लहान होतो, अचानक मला हवेत उचललं गेलं आणि टुमस्टोनवर बसवलं. तो माणूस ज्याने मला उचललं तो खूप भयानक होता. जवळपास त्याचं वय 40 वर्ष होतं. ठीक आहे. हा येईल तुमचा करेक्ट सिक्वेन्स. DBAC. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह सिनोनिम ऑफ ब्रिस्क. काय येईल ब्रिक्सचं सिनोनिम? क्विक, ब्राईड, पझल्ड की ऍक्टिव्ह? तर ब्रिक्स म्हणजे काय? तर वेगवान, फास्ट. सिनोनिम काय येईल? तर क्विक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ठीक आहे. वेगवान, फास्ट, क्विक. ब्राईट म्हणजे तेजस्वी, पझल्ड म्हणजे गोंधळलेले आणि ऍक्टिव्ह. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज दी व्हॉइस. वन कॅन अचीव रिवॉर्ड बाय हार्ड वर्क. वन कॅन अचीव रिवॉर्ड बाय हार्ड वर्क. रिवॉर्ड कुड बी अचीव्ड बाय हार्ड वर्क. रिवॉर्ड इज नीडेड फॉर हार्ड वर्क. रिवॉर्ड इज अचीव्ड बाय हार्ड वर्क. रिवॉर्ड कॅन बी अचीव्ड बाय हार्ड वर्क. काय याचं करेक्ट आन्सर? वन कॅन अचीव रिवॉर्ड बाय हार्ड वर्क. तर कॅन आलंय, मॉडल वर्ब आलंय, त्यानंतर अचीव V1 आले. ऍक्टिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असेल तर पॅसिव्ह मध्ये कशात चेंज होते? तर मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. कॅन बी अचीव्ड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? कॅन बी अचीव्ड. तर कुड बी अचीव्ड, इज नीडेड, इज अचीव्ड, कॅन बी अचीव्ड आहे ऑप्शन डी मध्ये. ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर. रिवॉर्ड कॅन बी अचीव्ड बाय हार्ड वर्क. ऍक्टिव्ह मध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असेल तर पॅसिव्ह मध्ये कशात चेंज होते? मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. मॉडल वर्ब्स कोणते आहेत? कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. वन हु इज ए ग्रेट लवर ऑफ बुक्स इज. वन हु इज ए ग्रेट लवर ऑफ बुक्स. बिब्लिओफाईल, लोगोफाईल, हिप्पोफाईल की सायनोफाईल? काय म्हणतात याला? वन हु इज ए ग्रेट लवर ऑफ बुक्स. ज्याला पुस्तकांची आवड आहे तो. वन हु इज ए ग्रेट लवर ऑफ बुक्स. तर त्याला म्हणतात बिब्लिओफाईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ज्याला पुस्तकांची आवड आहे तो बिब्लिओफाईल. वन हु इज ए ग्रेट लवर ऑफ बुक्स. लोगोफाईल काय असते? ए लवर ऑफ वर्ड्स. हिप्पोफाईल घोड्यांची आवड असणारा, लवर ऑफ हॉर्सेस. सायनोफाईल कुत्र्यांची आवड असणारा, डॉग लवर, ए पर्सन हु लव्स डॉग्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गायरान या समासाचा प्रकार ओळखा. गायरान या समासाचा प्रकार तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव की बहुव्रीही? तर कोणत्या समासाचं उदाहरण आहे गायरान? तर गायीसाठी रान. गायरानचा विग्रह काय होतो? गायींसाठी रान. चतुर्थी विभक्ती आहे म्हणून हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तत्पुरुष. ठीक आहे. गायरान म्हणजे गायींसाठी रान. त्यानंतर तपाचरण, तपासाठी चरण. त्यानंतर ब्राह्मण भोजन, ब्राह्मणासाठी भोजन. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. लंगोटी यार, लंगोटीपासून यार मित्र. ही सर्व आहेत तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द मुंज, नमस्कार, विवाह की पाणी पिणे? तर पाणीग्रहण म्हणजे विवाह. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. विसर्ग हा एक डॅश वर्ण आहे. विसर्ग हा एक डॅश वर्ण आहे. तालव्य, ओष्ट्य, कंठ्य की दंत तालव्य? विसर्ग. तर विसर्ग आहे कंठ्यवर्ण आहे. ऑप्शन सी कंठ्यवर्ण. पुढचा प्रश्न. नामाच्या प्रकारातील डॅश या नामाचे अनेक वचन होते. नामाच्या प्रकारातील कोणत्या नामाचे अनेक वचन होते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम की धातुसाधित नाम? तर कोणत्या नामाचे अनेक वचन होते? तर सामान्य नामाचे अनेक वचन होते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. पर्याय उत्तरातून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी अनेकवचनी असतात. तर खालीलपैकी कोणते नाम हे नेहमी अनेकवचनी असते? माणसे, घरे, डोहाळे की दारे? तर डोहाळे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डोहाळे हे नेहमी अनेकवचनी असते. नेक्स्ट क्वेश्चन. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? संबंधी सर्वनामाचे वाक्य. जो करतो तो बोलतो, कोणी ऐकावे कोणी बोलावे, कोण काय बोलणार, तो करतो व बोलतो. कोणते येईल संबंधी सर्वनामाचे वाक्य? तर संबंधी सर्वनामे कोणती असतात? जो, जी, जे, ज्या. जो करतो तो बोलतो. ऑप्शन ए येईल तुमचं संबंधी सर्वनामाचं वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर्व मुलांचे 5-5चे गट केले. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. 5-5चे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? 5-5चे
क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक की अनिश्चित? 5-5. तर 5-5 हे पृथकत्ववाचक विशेषण आहे. ऑप्शन सी पृथकत्ववाचक. 1-1, 2-2, 3-3, 5-5 ही सर्व पृथकत्ववाचक संख्या विशेषणे आहेत. क्रमवाचक संख्या विशेषणे कोणती आहेत? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आवृत्तीवाचक दुप्पट, चौपट, द्विगुणित. ठीक आहे. अनिश्चित सर्व, काही, इतर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द समुद्र, सूर्य, पर्वत की चंद्र? तर रत्नाकर म्हणजे समुद्र. ऑप्शन ए. समुद्र, रत्नाकर, सिंधू, सागर, अर्णव, उदधी, अंबुदी, जलदी हे सर्व समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संघर्ष शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. संघर्ष शब्दाचा समानार्थी शब्द नांगर, लढाई, सागर की संदल? संघर्ष शब्दाचा समानार्थी शब्द तर संघर्ष म्हणजे लढाई. ऑप्शन बी लढाई. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. मी नाग पाहिला या वाक्यातील नाग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते? मी नाग पाहिला या वाक्यातील नाग या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ. सर्प व हत्ती, सर्प व वाघ, सर्प व तुरंग, भुजंग व विहंग. तर नाग या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर सर्प व हत्ती. ऑप्शन ए सर्प व हत्ती. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. भद्रजन सज्जन, दुर्जन, प्रेमीजन, विद्वज्जन. तर काय येईल विरुद्धार्थी शब्द भद्रजनचा? तर दुर्जन. ऑप्शन बी दुर्जन येईल भद्रजनचा विरुद्धार्थी शब्द. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. अंदमान निकोबार द्वीप समूहातील बेटांपैकी किती बेटांवर मानवी वस्ती आहे? अंदमान निकोबार द्वीप समूहातील बेटांपैकी किती बेटांवर मानवी वस्ती आहे? 38, 20, 24 की 7? तर 38 बेटांवर मानवी वस्ती आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय स्वित्झर्लंड, पॅरिस, जिनिव्हा की वॉशिंग्टन? तर युनेस्कोचे मुख्यालय आहे पॅरिस येथे. ऑप्शन बी पॅरिस. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोठे आहे? खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर चिल्का सरोवर, लोणार सरोवर, नाथसागर सरोवर की कोल्हेरू सरोवर? भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर तर चिल्का सरोवर. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. नागपूर विद्यापीठाला कोणत्या संताचे नाव दिले आहे? नागपूर विद्यापीठाला कोणत्या संताचे नाव दिले आहे? संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकडोजी महाराज? तर कोणत्या संताचे नाव दिलेले आहे नागपूर विद्यापीठाला? तर संत तुकडोजी महाराज. ऑप्शन डी संत तुकडोजी महाराजांचे नाव दिले नागपूर विद्यापीठाला. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पॅरिस, जिनिव्हा, द हेग की वॉशिंग्टन? आंतरराष्ट्रीय न्यायालय तर हे मुख्यालय आहे दी हेग येथे. ऑप्शन सी द हेग येथे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय. नेक्स्ट क्वेश्चन. 0 माइल फ्रीडम पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? 0 माइल फ्रीडम पार्क नागपूर, मुंबई, पुणे की कोल्हापूर? 0 माइल फ्रीडम पार्क तर हे स्थापन करण्यात आले आहे नागपूर येथे. ऑप्शन ए नागपूर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी कोठे उभारण्यात येणार आहे? राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी पिंपरी चिंचवड, मुंबई, सोलापूर, नवी दिल्ली? तर कुठे उभारण्यात येणार आहे राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी? तर पिंपरी चिंचवड येथे. ऑप्शन ए पिंपरी चिंचवड येथे राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी उभारण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आत्मसमर्पण योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आत्मसमर्पण योजना आतंकवादी, भुरटे चोर, दरोडेखोर की नक्षलवादी? तर कशाशी संबंधित आहे आत्मसमर्पण योजना? तर नक्षलवादी. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आत्मसमर्पण योजना नक्षलवाद्यांशी संबंधित आहे. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.